नमस्कार मंडळी, हे आहे टेकोय म्हणजेच मशरूम. शेतामध्ये पावसाळ्याच्या दिवसात येतात आणि याची भाजी खाणं ही तब्येतीसाठी चांगलं असते आणि ते रानभाजी आहे आणि खेड्यामध्ये ती भाजी खूपच आवडीने लोक खातात. तर ती मी आज करणार आहे. त्यासाठी मसाले भाजून घेतलेले आहे. कांदा, लसूण, मिरची, अद्रक, धणे आणि ते पाट्यावर वाटणार आहे. पाट्यावरच्या वाटणाची भाजी खूपच छान लागते. आणि हे वाटून झालं आहे आणि कढई गॅसवर ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आणि तमालपत्र टाकून घ्यायचं. मोहरी आणि जिरं टाकून घेतलेलं आहे आणि हे छान असं तडतडलं की त्यामध्ये आपल्याला नंतर कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा टाकून घेतलेला कांदा छान असा ब्राऊन होऊ द्यायचा आहे. आणि हे पहा, कांदा ब्राऊन झाल्यावर वाटलेलं वाटण त्यामध्ये टाकत आहे. पाट्यावरचं वाटण यामुळे कधीही भाजी आपली चांगलीच बनून येते. आणि हे पहा, छान असं वाटण तेलामध्ये होऊ द्यायचं. छान असं भाजून झाल्यावर त्यामध्ये आता मी 1 चम्मच मीठ टाकणार आहे. आणि मीठ टाकल्यावर पुन्हा थोडं त्याला तेलामध्ये होऊ द्यायचं. परतून घेत आहे मसाला छान परतवला की भाजीला छान टेस्ट येते. आणि त्यामध्ये एक टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो पण छान शिजू द्यायचं. आणि अर्धा चम्मच हळद टाकून घेतलेली आहे. आणि हे सर्व चांगला मसाला होऊ दिला की भाजीला छान अशी टेस्ट येते. 1.5 चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे. थोडं जास्तच तिखट टाकलेलं आहे. आणि हे पाणी आहे पाटा मसाला आणि धुतलेलं पाणी आहे पाट्यावरचं. आणि हे मशरूम याला हळद आणि थोडं मीठ लावून मी ठेवलेलं होतं आणि ते त्या मसाल्यामध्ये टाकून द्यायचं. आणि पहा, छान असं फिरून घ्यायचं आहे. साईडला भाजीमध्ये टाकायला पाणी गरम होत आहे आणि या भाजीमध्ये गरम पाणीच टाकायचं. मशरूम आधी स्वच्छ धुवून घेतलेले होते आणि ते छान 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहे. शाहूच्या बाबांनी धुवून दिलेले आणि त्याची भाजी लवकरच करायची असते. आणि हे पहा, सूर्य जसा उगवतो तसे ते मशरूम म्हणतात जमिनीतून येतात. बटन मशरूम असते पहिले आणि नंतर त्याचं असं मोठं फूल तयार होते आणि लगेच त्याची भाजी करायची असते. नाहीतर थोडा वेळ जर झाला की त्यामध्ये थोडे बारीक अशा अळ्या पडतात. आणि ही भाजी आमच्या ग्रामीण भागात खूप आवडीने लोक खातात. आणि ही पहा, छान असे मशरूमची भाजी. आणि त्यामध्ये सावजीचा गरम मसाला टाकत आहे आणि त्याला छान असा कढ येऊ द्यायचा. झाकून ठेवलेलं होतं आणि अशी छान उकळी आली की आपली भाजी रेडी. त्याला काही जास्त वेळ लागत नाही शिजायला, पटकनच शिजते. आणि ही पहा, भाजी छान अशी बनलेली आहे. आणि त्यामध्ये आता थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीर टाकली की आपली भाजी रेडी आहे. आणि साईडला पहा, छान अशी भाजी झालेली. आणि लगेच पोळ्या आणि भातसुद्धा करून घेणार आहे. भात शिजत आहे आपला. 12 वाजून गेलेले आहे. शाहूच्या बाबाला जेवायला द्यायचं आहे. तर मी आता भात झालेले आहे, कणिक मळून घेतलेली आहे. प्लेटमध्ये भाजी सर्व केलेली आहे. पहा, छान अशी भाजी मस्त झालेली आहे भाजी. आणि छान अशी